करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम. समास चौथा विवेक वैराग्य नाम. श्रीराम समर्थ. महद्भाग्य हातासी आले परिभोगुनाई जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. समर्थ कृपेने सुरुवात झालेली आहे. जय घोषाने सुरुवात केली. प्रार्थना आपल्याकडून गाऊन घेतली, बोलून घेतली. जर आपल्या या देहाकडून जर प्रार्थना बोलली गेली नसती, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्मरण झाले नसतं आणि तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म याची जाणीव आपल्याला कळली नसती. इंद्रियावर संपूर्णपणे ज्याचं राज्य आहे त्या मनाला संपूर्णपणे एकनिष्ठ केलेले आहे. ज्याप्रमाणे मन हा इंद्रियाचा राजा आहे, कारण मन उत्तमाचा असेल तरच श्रवण करून देईल, अन्यथा नाही. मग ज्या जय घोषाने सुरुवात केलेली आहे, एक जय म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे आपल्या या देहाचा. आपल्याकडून कार्य होत असताना चांगलं घडलं की देवाची वाहवा न होता आपल्या या देहाची किंमत, देहाची वाहवा होत असते. परंतु कोणी करून घेतलं हे कळत नाही. म्हणून 2 वेळा जय का दाखवला? कारण रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात आहे. कारण या ग्रंथामध्ये, या श्रवणामध्ये जे मतच मांडले खुद्द भगवंताचं वचन श्रीमत दासबोध. या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडता येईल, घडवला जाईल याचं उत्तम विवेक, त्याचप्रमाणे उत्तम निरूपण, उत्तम श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास चौथा विवेक वैराग्य नाम. दशकाचं नाव सुद्धा काय आहे? विवेक वैराग्य. आणि समास सुद्धा विवेक वैराग्य. आता विवेक काय आणि वैराग्य काय? आपण जिथे जाऊ तिथे विवेकानेच गेलो पाहिजे. आता वैराग्य काय? ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपला देह जेव्हा उभा राहील त्यावेळी नित्य नियमाने आपण उपासनेमध्ये असलं पाहिजे. आपला देह हा स्मरणामध्ये असला पाहिजे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. महद्भाग्य हातासी आले परिभोगुनाई जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. प्रत्येक ग्रंथाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा श्रीराम समर्थ काय या शब्दाने होत असते. या शब्दामध्ये सामर्थ्य काय आहे? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. प्रथम तर श्री आहे. करता करविता कोण आहे? राम. आणि समर्थ साक्षात रघुवीर आहे. म्हणजे विचार करा, श्रीराम समर्थ. महद्भाग्य हातासी आले परिभोगू नाही जाणितले. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता चालू आहे तो कलियुग. 3 युग गेली. कृत, त्रेता, द्वापार.
राहिला तो कोणता? कलियुग. या कलियुगामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. आता जन्माला आलेलो आहोत, परंतु जन्माला या कलियुगामध्ये आलो हे महत्भाग्य. परंतु आपल्याला जे परमेश्वराचं स्मरण आहे, परमेश्वराची जी संगत आहे, ते आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं हे महत्भाग्य, परमभाग्य. महत्भाग्य हाताचे आले, परंतु भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरत असते. एखाद्याला बघा लॉटरी लागली किंवा अचानक धनलाभ झाला, पण त्याचा उपभोगच जर त्याला घेता आला नाही, म्हणून आपण काय उद्यापासून लॉटरीची तिकीट काढणार का? नाही. हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरेल. शेवटी लोभ आहे ना. लोभ आपल्या अंतरी नसावा. आपण जे कार्य करू त्या कार्याचा आपल्याला मोबदला, फळ हे निश्चित प्राप्त होतं, परंतु त्याचं महत्त्व, त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर कळलं नाही तर शेवटी काय आहे? व्यर्थच ना. मग त्याचप्रमाणे एखाद्यास वैराग्य प्राप्त झाले, उत्पन्न झाले, मग त्याच्या ठिकाणी विवेक नसेल तर त्या वैराग्याचा हवा तसा उपयोग होत नाही. आता वैराग्याचा पण भाग दिला आणि विवेकाचा सुद्धा भाग दिला. वैराग्य उत्पन्न झालं, आता वैराग्याबरोबर विवेक हवाच, परंतु त्या ठिकाणी जर विवेकच नसेल तर वैराग्याचा उपयोग नाही आहे. आपण श्रवण करतो, ठीक आहे, पण श्रवणाचं जर मनन होत नसेल, निजध्यास होत नसेल तर श्रवणाचा उपयोग काय? आता परमार्थ आहे आणि श्रवण आहे. त्या परमार्थातून जर श्रवण बाजूला सारलं, परमार्थाला किंमत आहे का हो? अजिबातच नाही आहे. मग तसंच भाग आहे, जिथे जिथे वैराग्य तिथे विवेक हवाच. जिथे जिथे आपला देह असेल तर तिथे खुद्द भगवंत हवाच, तरच या देहाला किंमत आहे. अंतरीचा अंतरात्मा असेल तरच या देहाला किंमत आहे, अन्यथा जमा नावे शून्याकार, व्यर्थ आहे. म्हणून पहिलीच ओवी समर्थाने प्राप्त करून दिली. महत्भाग्य हातासे आले, परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य तेने. या जगामध्ये मनुष्याला प्रपंचात अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागतं. ज्या प्रकारे संसारामध्ये अनेक अडचणी येत असतात, अनेक संकट उभी राहतात, परंतु त्यामुळे तो आदळापट करतो. कारण मनावर काय होतं? परिणाम होतो. डोक्यामध्ये काय होते? चिंता निर्माण होते ना. आता काय करावं? मग शेवटी हातातल्या वस्तू आपण आदळापट करत असतो. आता हातातली वस्तू आदळापट केली तर ती होणारी गोष्ट चांगली होईल का हो? नाही ना. होणारी गोष्ट होऊन जाते. चूक मान्य केली पाहिजे. समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. मग तो दुःखी होतो, कष्टी होतो. अशा रीतीने ऐकून, पाहून, अनुभवून प्रत्यक्षपणे एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होतं.
आपल्याच हातातील वस्तू जर आदळआपट करून तुटली किंवा मोडली, खर्च कोणाला आहे हो? आता आपल्या हातामध्ये एखादा रिमोट आहे बघा, आपल्याला राग कसा येतो. टी व्ही पाहत असताना जर समजा आऊट झालं, आता हातातला रिमोट जर टी व्हीवर मारला तर तो परत खेळायला येईल का हो? नाही, तो बाद झालेला आहे. पण टी व्हीचा खर्च कोणाला करावा लागेल? आपल्यालाच करावा लागेल ना. राग 2 मिनिटाचा असतो, परंतु सर्व खर्च करून देणार असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य येते नाही. म्हणून या जगात मनुष्याला प्रपंचात नाना प्रसंगास तोंड द्यावे लागते. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साखडी, संसार सांडूनी देशधडी, होय तेनी. संसारात ओढाताण होत असते, कमी जास्त होत असते. नाना संकटे अडचणी उपस्थित होत असतात. त्यामुळे तो मनुष्य संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. आपण जर संसारामध्ये बघा सुखी नसू, तेव्हा आपल्याला ते संसार सुद्धा नकोसा वाटतो. परंतु संसारामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे जर होत असतील तर तो संसार करायला मजा येत असते, आनंद होत असतो. संसारामध्ये बघा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात, दुःख येत असतं. मग त्यावेळी बघा आजार रोग आपल्या पाठीशीच तयार होत असतात. ते आपला पिछा कधी सोडत नाही आहे. मग आपल्याला असं वाटतं की या संसारामध्ये अशी दुखणी खुपणी का आलेली आहेत? सर्व पैसा जो आपण कमावलेला आहे तर सर्व पैसा आपला आजार रोग यावरच सर्व गेलेला आहे. मग आपण सुखी आहोत का? नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साखडी, संसार सांडूनी देशधडी, होय तनी. मग संसार सोडून दुसऱ्या देशात जेव्हा आपण जाऊ तेव्हा तो संसार सुखाचा होईल का? नाही आहे, बरोबर नाही. संसार आपल्याला इथेच करायचा आहे, परंतु घाबरून जाऊन दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावी गेलो तर त्याला संसार म्हणत नाही. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूस चिंतेपासून पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होत आहे. आता आपल्याला दुःख आहेत, आपण आपल्या घरामध्ये आहोत, आपली पत्नी आहे, आईवडील आहेत, मुलं मुली आहेत, बघा भाऊ आहेत, बहिणी आहेत, आणि आपण अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे अडचणी, अनेक प्रकारचे बघा संकट घेऊन बसलेलो आहोत. आता आपल्याला सतत चिंता होत असते की माझं कसं होणार, माझ्या बहिणीचं लग्न कधी ठरेल, माझ्या भावाचं लग्न कधी जमेल, संसारामध्ये प्रपंचामध्ये पैसा नाही आहे, मग पैसा येईल कुठून. अशा अनेक प्रकारची संकट आहेतच. पण त्यामध्ये असलेला बघा एक भाग म्हणजे ज्या प्रकारे आपण विचार करतो की माझ्याच पाठी आजार रोग कसे काय आले. आजार पण कधी कोणाला सोडत नाही, आपण स्वतःहून बोलून घेतो असतो. मग तो चिंतेपासून सुटला, आपण कुठल्या चिंतेमध्ये अडकलो होतो हे पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही. आपला आजार आपला रोग कसा बरा होईल याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. परंतु रोगी जसा बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो. एखादा रोगी असेल, बघा त्याला आजार असतो,
खाटेवरच पडून असतो. त्याला संपूर्णपणे आजाराने, त्या रोगाने ग्रासलेला असतो. त्याला उठताना त्रास व्हायचा, झोपल्यावर त्रास व्हायचा, बसल्यावर त्रास व्हायचा. परंतु सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर तो रोग हळूहळू नाहीसा होऊ लागला. विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाने बघा तो प्रत्यक्षपणे देहा उत्तमाचा त्या रोगातून बरा झाला, आजारातून सुटला. मग जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो मनुष्यही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होत असतो. आता आपला हा मनुष्य चिंतेपासून दूर केव्हा होईल? पहावे आपणास आपण. आपल्याला काय कमी प्रकारची चिंता आहेत? नाहीये. ज्याप्रमाणे पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःख, परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. बघा, परी तो होऊ नये मोकाट, पण त्याने मोकाट, उन्हाळ, अनाचारी, उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊच नाही. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातून एकदा बाहेर पडलो की रात्र आपल्याला कळत सुद्धा नाही. बरोबर की नाही? भर ऊन असो किंवा ऊन असो, थंडी असो किंवा पाऊस असो, आपण एकदा बाहेर पडलो की मोकळे. परंतु असं होतं कामा नये. नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. आपल्याला सीमाच नाहीये, मर्यादाच नाही. आपण किती वाजता घरातून बाहेर पडलो, बरोबर की नाही? एखाद्या बाहेर जायला सुद्धा वेळ असते, मर्यादा असते. त्या वेळेतच आपण घराबाहेर पडलो पाहिजे. परंतु आपला देह हा सकाळी उठल्यापासून बाहेर पडतो तर डायरेक्ट रात्री झोपायला घरी. मग विवेके विन वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहींकडे. विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला, तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होणार आहे. आता विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून जर तुम्ही गेलात, आता वैराग्य साधायचं असेल तर विवेक हवाच. परंतु विवेक जर नसेल, मात्र वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल आणि प्रपंच सोडून जर गेलात, तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. प्रपंच व परमार्थामध्ये नुकसान. ना प्रपंच ना परमार्थ. समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला पुढच्या ओळीमध्ये. ना प्रपंच ना परमार्थ. अविवेके जिनेची झाली वाटते. अविवेके अनर्थ ऐसा आहे. धड ना प्रपंच, धड ना परमार्थ. असं होऊन त्याने जगणंच व्यर्थ होत असते आणि अविवेकामुळे असा अनर्थ होत असतो. आपण सकाळी बघा, ज्यावेळी आपले संपूर्णपणे विधी पूर्ण झाल्यानंतर आपण देवाच्या भक्तीसाठी बसलेलो असतो. परंतु बसलेलं असताना सुद्धा ना प्रपंच ना परमार्थ अशी वृत्ती का होत असते? अवघेची जिने झाले व्यर्थ. आता जीवन जगायला सुद्धा कठीण होऊन बसला. अविवेकी अनर्थ ऐसा आहे. कारण आपलं लक्ष लागत नाही.
धड ना प्रपंच, धड ना परमार्थ, असे होऊन जगणं तर व्यर्थच आहे. परंतु अविवेकामुळे असा अनर्थ ओढावला जातो. म्हणून प्रपंच आधी प्रपंच करावा नाही का, मग घ्यावे परमार्थ विवेका. का भाग दिलेला आहे, तरीसुद्धा आपण कुठे आहोत हे पाहिलं पाहिजे. काम व्यर्थची ज्ञान बडबडीला, परिवैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. एखादा शब्द ज्ञानी असा असतो की आपल्या मुखाने बडबड होत असते, परंतु पूर्ण अभ्यास हा नक्की आपण स्वतःहून केला पाहिजे. एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बडाया माराव्यात, तशी त्याची बडबड व्यर्थ ठरत असते. जैसे कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. आता आपला मर्दपणा, आपली हुशारी सांगणं गरजेचं आहे का? नाही आहे. जर आपण एखाद्या पुढे सांगत सुटलो तर नक्कीच बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर बोलणं ही संपूर्णपणे व्यर्थ होत असते. वैराग्य विन ज्ञान, तो व्यर्थची साभिमान. लोभदंबे घोसळून कासावीस केला. आता वैराग्य जर पाहायला गेलो, त्याचं ज्ञान म्हणजे वृथा अभिमानाला कारण ठरत असते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली तरच होऊन काबीज ठरत असते. स्वान बांधेले तरी भुंके, तैसे स्वार्थामुळे पिके. पराधिक देखो न सके स्वाभिमानी. आता आपल्या घरामध्ये बघा, हे स्वान बांधले तरी भुंके. आता घरामध्ये असलेला कुत्रा, लहान कुत्र्याचं पिल्लू असेल, तो बघा शांतपणे बसलेला असतो आणि त्याचप्रमाणे तो आरडाओरडा करत असतो. परंतु त्याला जेव्हा आपण बांधू तेव्हा ते भुंकत राहतं. तसा वैराग्यही नाही. शब्दज्ञानामुळे, स्वार्थामुळे तो चरफडत असतो आणि एखाद्यामुळे, अभिमानामुळे तो दुसऱ्यांचा उत्कर्ष जरासही सहन करू शकत नाही. हे एके विन एक, तेने उगाच वाढे शोक. आता वैराग्याने विवेक, योग्य ऐका. याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकमेकांशिवाय दुसरे दुःखालाच वाढवत असतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही असतील, ते सुद्धा एकत्र असतील तर काय होते ते पहा. जैसे मूर्ख ज्ञान बोले, तैसेची किस्मत आले. दीड देखुनी चकित झाले, सुचीस म्हणतं. जैसे मुखे ज्ञान बोले. आता सर्व क्रिया ज्याप्रमाणे बघा, तो मुखाने जसं ज्ञान सांगत आहे त्याला अनुसरूनच त्याचं वागणं कळत असतं. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होत असतात. असतानाही त्रैलोक्याची स्थिती बाणली वैराग्याची, यज्ञ विवेक धारणेची सीमा नाही. वैराग्य सुदृढपणे बांधलेले असल्याने त्याला त्रैलोक्यात
कुठंतही कठोर, ज्याप्रमाणे आपण बघा आपण विचार करतो, स्थिती बांधली वैराग्याची. कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह आस्था नसते, पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेकधारणेस संबंधित असतात की नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, तालबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. जर आपल्या आवडीचं कोणी गाणी लावला, बघा बाहेर जात असताना आपण तो गाणी बोलत बोलत जातो, परंतु बोलत असताना जर आपल्या आवडीचा जर गाणी लावला नाही तर तिथे सुद्धा आपण बोलून दाखवणार. म्हणून भाग कसा दिलेला आहे, आस्था नाही त्रैलोक्याची. भाग कळतं, संगीत रसाळ हरिकीर्तन नाही, तालबद्ध तानमन, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. तात्काळाची सन्मार्ग लागे, ऐसा सुंदर विवेक जगे, वक्तृत्व करिता भंगे, साहित्य प्रकाराचे. ज्ञान प्रत्यक्षात कुठेही घेता येत नाही, परंतु त्याचे हे हरिकीर्तन, प्रेमळ भजन ऐकून लोक तात्काळ सन्मार्गास लागत असतात. त्यामुळे अंतरीमध्ये विवेक जागा होतो. आणि बघा, जो आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे तो विवेक संपूर्णपणे बघा आपल्याला एवढं माहिती नसतं. आपण यत्न करत असतो, काय बरोबर काय चूक आहे ते आपल्याला माहीत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, म्हणून समर्थांनी तमाचा भाग दिला. संगीत रसाळ हरिकीर्तन, तालबद्ध तानमन, प्रेमळ आवडीचे अंतरापासून. आता प्रेमळ रुचीचे भजन, तात्काळाची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक लागे, वक्तृत्व करिता भंगे, साहित्य प्रत्ययाचे. बघा, तात्काळाची सन्मार्ग लागे, त्याचं हे हरिकीर्तन, प्रेमळ भजन ऐकून लोक तात्काळ सन्मार्गास लागत असतात. त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो आणि त्याचे वक्तृत्व असे असते की त्या वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रगट होत असतात. म्हणजे भाग कसा दिलेला आहे, सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळखला, प्रसंग पाहिजे कळला कोणी एक. आता आपण एवढं मोठं कार्य करायचं, ते कार्य करण्यासाठी आपल्याला झटपट बघा पोचायचं असतं. एखादा कार्य आहे, त्या कार्यासाठी आपल्याला एखादा प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासामध्ये आपण लवकर कसं पोचू याचं उत्तर आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु तात्काळाची सन्मार्ग असे, आता मार्ग आहे कुठला तर सन्मार्ग. आणि त्याचबरोबर आपली अंतरीसुद्धा विवेकाने जागृत झाली पाहिजे. विषय काय आहेत त्यानुसार बघा, प्रत्यक्षात जर विचार जर केला, तात्काळाची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वक्तृत्व करिता भंगे, साहित्य प्रकाराचे.
सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला. आता सन्मार्ग जगास मिळाला, लोकांनी जशी कामं केली त्याप्रमाणे त्यांना पुरस्कार मिळाला, बक्षिसं मिळाली, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंग पाहिजे कळला कोणी नसतो, परंतु प्रसंग कळला पाहिजे ना. लोकांना बक्षिसं दिसली की लोकांना वाटतं अरे याला बक्षिसं मिळाली, परंतु त्याच्या पलीकडे असणारे जे काम आहे, जे कार्य आहे, ते कोणाला दिसलं का? नाही आहे. म्हणून ते पहिलं प्रथमतः शोधलं गेलं पाहिजे. तात्काळाची सन्मार्ग लागे. मग आपण बघा प्रत्यक्षात विचार करत असतो की मला सुद्धा सन्मार्ग प्राप्त झाला पाहिजे, चांगला मार्ग मिळाला पाहिजे, परंतु तेवढं काय प्राप्त होत नाही. तात्काळाची सन्मार्ग लागे. सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला. आता सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला. याप्रमाणे लोकांना सन्मार्गी लावला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे म्हणता येईल. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नानसंध्या भगवद्वचन पुण्यमार्ग. अशा ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती आणि अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान, स्नानसंध्या, भगवद्वचन असे पुण्यमार्गाचे सर्वाधिक दर्शन घडत असते. कशा प्रकारे होईल पुण्यमार्ग? तर प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रत्येकाचे दिले, स्नानसंध्या, भगवद्वचन परिपूर्ण. मग अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य असला पाहिजे, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान आणि स्नानसंध्या आणि भगवद्वचन. वैराग्य बघा, विवेक वैराग्य, पण त्याच्या अगोदर समर्थांनी ओवी उत्तमाची दिली. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड पिसे, शब्द ज्ञान येळील असे आपणाची वाटे. याप्रमाणे विवेक आणि वैराग्य दोन्ही जरी असले तरी अशी स्थिती का होत असते? नुसतं वैराग्य म्हणजे एककल्लीपणा का? खुलेपणाच होईल. आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे असते. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य एकांत पिसे, शब्दज्ञान येळील असे आपणाची वाटे. म्हणून विवेक आणि वैराग्याचा जो समास, जो दशक प्राप्त करून दिलाय, त्या विवेक आणि दशकाचा संपूर्णपणे बघा, नुसतं वैराग्य महत्त्वाचं नाही आहे, त्यासाठी विवेक हवाच. संसार म्हणजे नुसती पत्नीच नाही आहे, तर त्या पत्नीला साथ देणारा पती हवा. मग तसंच आहे, नुसतं शब्दज्ञान असून वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य तोची जाणीचे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणते. विवेक आणि वैराग्य दोन्हींची जोड हे महद्भाग्य आहे. समर्थ म्हणतात की विवेक वैराग्य यांची जोड आपण स्वतःहून करून घेतली पाहिजे, तरच जीवनाला खरा अर्थ आहे. आपण आतापर्यंत विचार करायचो विवेक आणि वैराग्य, परंतु विवेक आणि वैराग्याने संपूर्णपणे अशी स्थिती का निर्माण होत असते? आपण श्रवण केलं, या कारणाने ऐकलं, त्या कारणाने सोडून दिलं.
मग उपयोग झाला का? नाही आहे. ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षात विवेक आणि वैराग्याचा जो भाग दिलेला आहे तो सुद्धा समर्थांनी प्राप्त करून ठेवलेला आहेच. म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिली. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महत्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. या कलियुगामध्ये नुसतं जीवन जगून उपयोगाचं नाही. संसारामध्ये बघा कसेही लोक जीवन जगत असतात. आपल्याला सुद्धा तीच ज्ञानेंद्रिय, तीच कर्मेंद्रिय प्राप्त करून दिलेली आहे. परंतु महद्भाग्यच आपल्याला घेता आलं नाही. महद्भाग्य हातास आले परंतु भोगू नाही जाणितले तर त्यांना किंमत उरणारच नाही. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिला ना. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. दिले ना. म्हणजे शेवटी काय झालं, विवेक वैराग्य एकत्र आले, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे बघा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणी आपण निवेदन ठेवून गेलेलो आहोत. परंतु ज्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत त्याचा आपल्याला जो आपल्याला बघा पत्ता आहे तो आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेला आपण काय करणार, दुसऱ्या लोकांचाही आपण विचार करणार आणि तो पत्ता शोधण्यामध्ये आपण मदत करणार. मग ज्यावेळी आपण विवेकाने जात असतो, वैराग्य प्राप्त झालेलं आहे, परंतु विवेकाने जेव्हा जातो तेव्हा नक्कीच बघा आपल्याला न आवडणारी गोष्टसुद्धा ती होत असते. रस्त्याने चालत असताना बघा आपल्या डोळ्यासमोर अचानक एक संकट उभं राहतं. आपण आपल्या मुखातून लगेच शब्द बाहेर पडतात, अरे वाचलो. परंतु काळ आला होता पण वेळ येऊ दिली नाही. अशा अनेक प्रकारचे संकट येतात, प्रसंग उद्भवतात, वाटेमध्ये अनेक प्रकारचे खडतर प्रवास निर्माण होत असतात. म्हणून का आपण आत्मविश्वास घालून बसायचं का? नाही आहे. जो प्राप्त करून दिलेला आहे तो सामर्थ्य आपल्याला संपूर्णपणे टिकवायचं आहे. सामर्थ्य आपल्याला जपायचं आहे. म्हणून समर्थांनी भाग कसा दिलेला आहे, म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य. महद्भाग्य कशामध्ये, विवेक आणि वैराग्यमध्ये. नुसतंच नाही आहे, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. समर्थांचा भाग सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच विचार करता करता आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो एक भाग्य आहे. आणि दुसरा म्हणजे परमभाग्य. बघा प्रत्यक्षात तो महद्भाग्य आपल्याला टिकवायचा आहे. रामदास म्हणे योग्य साधू जाणते. संतांची शिकवण पण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. सन्मार्ग आहे, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. या समासामध्ये सांगण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळेचा अभाव. त्याचप्रमाणे
पशु आणि पक्षीसुद्धा भाग कसा दिलेला आहे. म्हणून विवेक आणि वैराग्याचा भाग दिला ना. समासाचं पण नाव तोच दिला आणि दशकाचं नाव सुद्धा तोच ठेवला. हे कोणासाठी शिकवण आहे, कोणासाठी श्रवण आहे? फक्त मनुष्य देहासाठीच आहे. आणि या मनुष्य देहाने जिथे जिथे वैराग्य आहे तिथे तिथे विवेकसहित जाणं खूप गरजेचं आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. पुन्हा समर्थांनी उत्तमाचा भाग का दिला, ओवी का दिली? महद्भाग्य हातासी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणार नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपन्ना समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.